यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील वागदरा गावात मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे। दूषित पाणी प्यायल्याने आतापर्यंत गावातील वसंतनगरातील 17 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण सध्या गंभीर आजारी आहेत। नागरिकांच्या मते ग्रामपंचायतीकडे एक बोरवेल आणि 2 विहिरी आहेत, परंतु तिन्ही स्रोतांमध्ये फ्लोराईडची पातळी 1.8 इतकी आढळून आली आहे। हे पाणी अत्यंत खारट आणि पिण्यास हानिकारक आहे। 2024 पासून किडनीशी संबंधित आजारांमुळे 17 लोकांचा मृत्यू झाला, तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे। परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा बंद केला, परंतु पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही। नागरिकांना वागदरा येथून आरो पाणी आणण्यास सांगितलं जात आहे, जरी तेथे अपुऱ्या सुविधा आहेत। गावात पिण्याच्या पाण्याचा एकही स्रोत नसल्याने महिला, मुलं आणि वृद्धांचं आरोग्य धोक्यात आलंय। या संदर्भात नागरिकांनी यवतमाळचे पालकमंत्री, वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि जिल्हा प्रशासन यांना लेखी निवेदन दिलं। जर तात्काळ आणि कायमस्वरूपी स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली नाही तर धर्मेंद्र जाधव 6 जानेवारी 2026 पासून पंचायत समिती मारेगाव समोर आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा याचिकेत देण्यात आलाय। गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मारेगाव पोलीस ठाण्यालाही तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी करत एक प्रत पाठवली आहे। सध्या संपूर्ण वसंतनगरमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि प्रशासन पुढील कारवाई काय करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नगरवरून आलेली आहे। आमची समस्या आहे की आम्हाला खराब पाणी लगेच दिवस झाले, 2 वर्ष झाले खराब पाणी पित हा, तर आम्हाला आरो म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे शुद्ध पाणी म्हणून फिल्टर लावून द्या। याच्या अगोदर आरो नाही बसला। 26 तारीखला आपण उपोषणाला इथं बसणार। 26 जानेवारी नाही 6 तारीखच्या अंदर तुम्ही आम्हाला आरोप बसून नाही दिलं तर 6 तारखेला मी पंचायत समिती समोर अमर उपोषणाला बसणार आहोत। सरपंच नाही पाहिजे ना काऊन पाण्यामुळे सर्दी, खोकला, ताप सब चालू आहे। किडनी पेशंट आहे, स्वतः भाऊ माझा मोठा किडनीने मेलेला आहे। नगर येथील रहिवासी असून आम्ही सर्व गावकरी इथं उपस्थित झालेला आहे, कारण की आमचा गावचा पाणी पिण्यालायक नाही, अतिशय दूषित पाणी असल्यामुळे आम्ही वारंवार येऊन इथं पंचायत समितीला सांगू गेलो, पण त्याच्यावर वारंवार आम्हाला उत्तर काही दिलं नाही। जसं आम्हाला फ्लोराईड आहे कळलं तसं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवलेलं आहे आणि सरांनी सुद्धा शिवसरांकडे पाठवलेला आहे आरोपचा प्रस्ताव, आणि नवीन सोर्ससाठी आम्ही शोधत आहोत नवीन सोर्स सर, कारण तिथे 3 सोर्स आहेत, तिन्ही सोर्समध्ये फ्लोराईड निघालेला आहे। पासून पाण्याची तपासणी झाली तर एक सरपंच वगैरे काही उठाव घेतलेले नाही। सरपंच उठाव घेत आहे, फक्त गावातला एक खेडा आहे म्हणून आमचा गाव टाळला गेलेला आहे। म्हणून आम्ही इथं मागणी मागत आहोत की आमच्या गावात प्युअर आरो लवकरात लवकर लावावे।